नमस्कार मित्रांनो, भावांनो, बहिणींनो, झाले का ना जेवण सांगा. आमचं झालं बा जेवण. तर बसलोय जरा वेळ, तर थोड्या वेळ कामाला लागायचं. वैरण काढायला जाय नवऱ्यानं सांगितलंय पाऊस उघडलाय. पाऊस म्हणजे एवढा नव्हता बरं का, उगं चिरचिर चिरचिर येतंय. 10 टिपकं येते, 15 टिपकं जाते. का करायचंय, सकाळी उठल्या तर लय पाऊस होता. म्हणजे थोडंसं होतं, रिमझिम होती. 5 मिनटं यायचं, 5 मिनटं जायचं. तसेच दूध शेण टाकलं ह्यांनी, झाडून दिलं आणि मी भरून टाकलं. मग परत दूध ही काढली. आजी कशी तर बोलवते. कोणाला? मला. जा की मग. आजी बोलवते मग पोरगी विचाराय आली. ह्याला म्हणते ती बुद्धीवर टकुऱ्याला काहीतरी ज्ञान पाहिजे का नाही. बरोबर आहे. पोरगी तिकडे गेली का नाही गेली, मला विचाराय आली घरात. ताई आजी बोलवते जाऊ का, मग जा म्हणल्या मग गेली. का तिच्या डोळ्याला इथं लागलंय ती शाळेत, त्यामुळं दवाखान्यात नेली होती बापानं. आता आलंय, जेवण केलंय, बसलंय. तर आजीनं बोलवलं असं बाहेर दिसल्यावर काहीतरी आंब ही देते एखाद्या झाडाचं, हे नाहीतर काहीतरी खायला देईल पोरास नाही. तुमच्याकडे आहे का नाही पाऊस सांगा. आमच्याकडे पाऊस रिमझिम येतंय जातंय राहतंय. आमच्याकडे नाही लय पाऊस. तुमच्याकडे असेल पाऊस. कुठल्या कुठल्या गावाला लय पूर आले नाही म्हणते रे. त्या मुंबईत काय पावसानं पडायची काय गरज आहे का. इकडं पडलं म्हणजे जमीन जागा आमची भिजल, पिकं चांगली येतेली. बराबर आहे का नाही. हां, त्या मुंबईतच पाऊस पडतं या. त्या मुंबईत सगळी घरं बिल्डिंगा जायच्या मोठ्या लाट नसते. हां, आणि इकडं गावाकडं पाऊस पडना नेमका. इकडली धानं तरी चांगलं येते. बाजरी, मका, ज्वारी, ऊस, कोणाचे डाळिंब, कोणाचं काय. बराबर आहे का नाही. आमच्या तर लाईटीला काय झाल्यासारखी चमकतेच, चमचमाकते. तर जनावरे पाणी पाजायच्यात तर ह्यांनी म्हणलं मी कुठनं जाऊन येतो, गाडीवर गेल्या ताई. आता आल्या परत जनावरं पाणी पाजूच तर मी धुवून घेते, मग जातो वैरणीला. आपलं का करायचं, वैरण आणली का नाही. पावसा पाण्याचं बिहा नसतंय व. पाऊस किती का येईना, मग थोडा येऊ नाही ज्यादा येऊ. आला म्हणजे एखाद्या वेळेस ज्यादा बी येऊ शकतो, नाही म्हणजे कमी बी येऊ शकते. आणि जेव्हा आपल्याकडे वैरण नसेल तेव्हा लय पाऊस येणार, आणि जेव्हा त्या शेडमध्ये वैरण असेल तेव्हा नाही पाऊस येणार, रिमझिम येणार. त्यापेक्षा आपली वैरण आणून ठेवणे. आणि जनावरं सगळी गेलेली तेव्हा मग त्यासनी वैरण लागते या. आणि रात्री 6ला तर टाकली तर दूध कवा काढायचे. 6:30 पावणे 7ला काढतो दूध, मग 3ला वैरण घालावं लागते. माझं लय दात पांढरं झालं ते कसं काय बा, लय दिसायला त्या. पान खाल्लंय बरं का तरी मी. हां, पान खाल्लंय. आज बापू बी घरीच आहे. गुटी घरी असल्यामुळे मी बापूला बी जाऊन दिलं नाही. मी म्हणलं राहा बापू, तर राहणारच आहे घरी म्हणलं मी. मग राहा म्हणलं बाबा. आज गुड्डी असली ना शाळेत, त्याच्या वर्गात असली ना गुड्डी. वर्गात असली गुड्डी म्हणजे बसतंय त्या गुड्डीपाशी. मोना आमची इडी आहे, ती एका वर्गात आणि बापू एका वर्गात. मग कसं तर ही लागणार म्हणून मी म्हणलं राहा. पण पोरगी म्हणलं रडत जाते काय की नाही, पण हसत गेली आज मोना आमच्या शाळेला एकटी. मोना काय ते बापून आणू मोबाईल बघते द्या. काय करायचं, सारखं मोबाईल बघायला पाहिजे तर त्यांना काय दुसरं नकोच वाटतंय. बसले आपले घरात. जेवण केलं बा, रात्रीचं वरण केलं होतं थोडं, ते ठेवलं होतं, कोणी खाल्लं नाही. जावासाठी केलं वरण भात, खाल्लं तिनं थोडं. सकाळी तिनं भात स्वयंपाक केला. मला स्वयंपाकापाशी यायला 10 वाजल्या. मग 5-7 चपात्या तेवढ्या लाटून दिल्या शेवट. तरी माझी मी करते म्हणजे ती लाटून भाज, आणि तेवढ्या लाटून दिल्या आणि जेवण करून मग बसले. आता धुणं धुवायचं, परत वैरण काढायचं याचं. म्हणजे कसे काम आहे ते, कामं नाही ते पण असलं तेवढं तर करावं लागतंय की. कामं काय धुणं भांड्याचंच आहे, दुसरं काम नाही काय. आपण मेन मुद्दा शेंगदाण नाही तर आम्हाला
उद्या कालवणाला शेंगदाण नाही ते शेंगा फोडायचे ते शेंगा फोडल्याशिवाय आज काय नाही आज डबा तरी एक एवढा बारकोसा एवढा नाही बरं का बारका आपला डाबा किलो 1.5 किलो तर शेंगदाणं फोडावं लागते ते तर बरं आहे नाहीतर उद्या काय घालायचं कोडं पडतं मग शेंगदाणं फोडावंच लागतंय पोरं शाळेत गेली म्हणजे घरात राडा करत नाही ती पोरं असली का नाही लय राडा करते तरी आज मोना नसल्यामुळं घरात राड नाही बघा नाहीतर मोना आमची घरात असली मोना 10 जागेला सगळं उचलून घेऊन टाकणार तिथंच ठेवणार उचली तिथं होतं तिथं ठेवणार नाही लय अवघड आहे बाबा का मग बोरचं पाणी भर पाणी नाही तर चांगलं आज तुम्ही मोटर चालू केली नाही पाणी नाही चांगलं मी आता बघितलं आता प्यायचं नाही का मग बोरचं पाणी भर बर बोरचं पाणी भरायचं आहे आता आमच्या दररोज एक थेर येतं या महिनाभर आधी म्हणली बोरचं पाणी पिऊ नका विहिरीचं पाणी प्या आता म्हणते ती बोरचं पाणी प्या काय ह्यांच्या मनाची आहे व काय म्हणते ती मालकायची ती घरातली मग सगळं त्यांच्या मनानं चाललं पाहिजे चला भरू द्या पाणी आता घेऊ द्या कैसे आपटो द्या तिथं नेऊन फिरा तुम्ही नसतं या घरात त्या घरात पाण्याला काय झालंय आ बंद करून ठेवा सगळेच काय होतो काय अगं बाय कारली घेऊन आली याची कुठली आणली आजीनं कारली हिरवी गार कडू झाड लागतील आता हे हो का साकारली झाडाचा येल होता काय शेवटी आता हे रात्री कराय होतंय की आता केलं तर गावारीचं कालवण चालली बघा मोटर चालू कराय आता कळशा घेऊन जाते 2 भरून आणते आता फिर नसते यांनी भरून ठेवलंय वाटतंय पाणी इथं नव्ह का बेला रोगा बायला गच्च भरली ती तर राहिलंय प्यायचं पाणी भरायचंच प्यायचं पाणी भरलंय मग टेन्शन नाही तर लय लांब चालू तरी करायचं जायचं आहे पण इथल्या इथं बी हे होतंय की जावं लागतं या कशी आहे मका आमच्या मकाला किरी टाकली बरं का चांगली आता हो का कसं दिसतंय शिवारी 1 नंबर ग गोड झार मका आली मी काळी भंगार अगा बाजरी कशी आहे बाजरी नसते बाजरी सकड आमच्या कणस टाकली बघा कशी कणस यायला लागलेली हात बरोबर बी आले का नाही त्यात दाणं बाजरीचं घी 1 नंबर दिसतंय बघा आता कुठं बारीक मोठी हाय जरा बाजरी मका पण बरी आहे म्हणायचं आपलं इकडे जरा बारीक आहे बघा इकडे कशी बारीक आहे आणि इकडं असं बाग किती मोठं दिसतंय कशी आहे मका आमची सांगा कमेंट मध्ये आणि आता ही गवताला काय कमीच नाही बरं का हे असं गवत येतंय बघा नुसतं गवत आता जनावराचं पोट गच्च भरायचं की गवतच आता रानू झाले आता मोटर चालू भरायचं पाणी झाली का नाही चालू झाली का चालू आण झाली ना आ पाय धुतलं का माझ्या आधी पदी तो पाय धुतलं म्हणल्या बरं झाली ग अगं हुशार आहे अगं आणून बघा झाली बघा मोटर चालू मोटरला आमच्या बघा हॉलाचं पाणी
चला मित्रांनो, भरती आता होलाचं पाणी. या पाणी प्यायला. पाणी कसं पांढरं शुभ्र सांगा.